नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिनी एकादशीचे महत्त्व, मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी तसेच त्याची पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मोहिनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या आवडत्या एकादशीपैकी वर्षातील एक प्रमुख एकादशी तिथी मानली जाते. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान विष्णू यांनी या दिवशी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि सर्व देवतांना अमृत मिळवून दिले होते. त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. हे मोहिनीचे रूप सत्याचे रक्षण आणि वाईटांचा नाश याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास करून पूजा केल्यास उपासकाला सुख, संपत्ती आणि मोक्ष मिळतो असे सांगितले जाते. जाणून घेऊयात मोहिनी एकादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी. महात्म्य असे आहे की मोहिनी एकादशीच्या व्रताने सर्व पापांपासून मुक्तता होते. मोहिनी एकादशीला उपवास केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश आणि विजय मिळू शकतो. तसेच असं म्हटले जाते की मोहिनी एकादशीचे व्रत केल्यामुळे आयुष्यातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. या मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्त आता आपण जाणून घेऊया. यावर्षी 8 मे 2025 रोजी मोहिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. ही एकादशी 7 मे 2025 रोजी सकाळी 10:19 सुरू होईल आणि 8 मे रोजी दुपारी 12:19 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 8 मे रोजी मोहिनी एकादशी व्रत करावयाचे आहे. आता याचा पूजाविधी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वतः स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर श्री विष्णूंना पिवळे कपडे अर्पण करावेत. तांदूळ, फुले, तुळशीची पाने, धूप, दीप, दिवा दाखवावा. मनोभावे नैवेद्य अर्पण करावा. तुम्ही उपवास करणार असाल तर मोहिनी एकादशीची कथा ऐकावी आणि वाचावी. या दिवशी रात्री जागणे शुभ असते. तुम्ही भगवान विष्णूचे स्मरण रात्रभर करू शकता. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर तुळस पाण्यात टाकून अंघोळ करावी. यानंतर उपवास सोडावा. ब्राह्मणाला अन्न आणि दान देऊन व्रत करावे. अशा प्रकारे या मोहिनी एकादशीला अशा प्रकारे पूजाविधी करून श्री विष्णूंचे आशीर्वाद तुम्ही नक्की मिळवा. आता याची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे भांडे बाहेर आले होते. अशा परिस्थितीत अमृताचे भांडे मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. देवांनी राक्षसांना हरवणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत सर्व देव श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. यानंतर श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि राक्षसांना मंत्रमुग्ध केल्यामुळे राक्षसांचा पराभव होऊन अमृताचे भांडे देवांना मिळाले. अशा पद्धतीने सर्व देवांनी अमृत प्याले आणि ते अमर झाले, अशी ही पौराणिक कथा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.